कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात बर्निंग ट्रकचा थरार, गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट, आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। पेण शहरातील अशुद्ध पाण्याविरोधात काँग्रेसचे ठिय्या आंदोलन, पालिकेच्या प्रवेशद्वारी बांधले बाटल्यांचे तोरण। खेडमधील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराचं प्रकरण, पतसंस्थेविरोधात पिग्मी एजंटचे बेमुदत उपोषण। आणि दिबाची वारी दिल्लीच्या दारी आंदोलन, विमानतळ नामकरणासाठी जंतर मंतरवर लढा, 27 गाव संघर्ष समितीची आंदोलनाची हाक। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील अंजणारी घाटात आज धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली। गोव्याच्या दिशेने जाणारा हा ट्रक अचानक पेट घेतल्याने परिसरात धुराचे लोट पसरले। प्रसंगावधान राखत चालक आणि क्लीनर यांनी तातडीने ट्रकमधून बाहेर पडत स्वतःचा जीव वाचवला, त्यामुळे या घाटात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र ट्रकला नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। या घटनेमुळे अंजणारी घाट परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आगीच्या कारणाचा शोध घेण्याचं काम अद्याप सुरू आहे। पेण शहरातील अशुद्ध व प्रदूषित पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ पेण तालुका काँग्रेसने पेण नगरपालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन केले। तालुका अध्यक्ष संदीप परशुराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी पालिकेच्या प्रवेशद्वारावर अशुद्ध पाण्याच्या बाटल्यांचे तोरण बांधून मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर आंदोलन केले। जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालात पाण्यात ई कॉईल जीवाणू आढळल्याचा दावा करत सुमारे 80,000 नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असल्याचे आंदोलकांनी म्हटले। 23.5 MLD पाणी शुद्धीकरण प्रकल्प तातडीने पूर्ण करावा, जबाबदारांवर कारवाई करावी आणि सुरक्षित पाणी पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली। मुख्याधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत बैठक घेत प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित असल्याची माहिती दिली। तसेच आठवडाभरात नागरिकांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले। मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। आज आम्ही पेण तालुका काँग्रेसच्या वतीनं पेणकरांना शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन केलं होतं, परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तत्काळ त्याची दखल घेतली आणि त्यांच्या दालनामध्ये त्याची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्या अनुषंगानं पेणकरांना शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही ठाम मागणी आम्ही त्यामध्ये लावून धरली होती आणि त्यांनीसुद्धा प्रस्तावित जी योजना आहे ती योजना शासन स्तरावर आहे आणि तिची लवकरात लवकर कशी मंजुरी घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। परंतु आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा सांगितलं की ते प्रस्ताव कुठपर्यंत पोचलेले आहेत, त्याचा फॉलोअप आपण कुठपर्यंत घेतलेला आहे त्याची सुद्धा आम्हाला माहिती देण्यात यावी, जेणेकरून आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सुद्धा तमाम पेणकरांच्या वतीनं एक तीव्र आंदोलन करून ती योजना लवकरात लवकर कशी मंजूर करून घेता येईल त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल। हे आंदोलन करत असताना सुद्धा आम्ही विविध सामाजिक संघटना किंवा अनेक इतर जे राजकीय लोकांना सुद्धा कळवलं होतं, परंतु काही लोकांनी या आंदोलनात का आले नाहीत याची कोणत्याही प्रकारची आम्हाला माहिती नाही आहे। परंतु आम्ही करत असलेलं हे आंदोलन जनतेचं आंदोलन आहे। जोपर्यंत पेणकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। तर आता हे आंदोलन जे आहे हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून असलं तरी हे जनतेच्या मनातलं आंदोलन आहे। ताई, एक प्रश्न आहे माझा, पेणकरांना फसवलं जातंय का? नक्कीच फसवलं जाते। त्यामुळे आम्ही मागणी केली आहे की हे अशा पद्धतीचं जनजागृतीचं पत्रक नगर परिषदेच्या नगरसेवक असतील, आरोग्य विभाग असेल, त्यांनी घरोघरी जाऊन दिलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशुद्ध पाणी येत आहे म्हणून हे निवडून आलेले नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, यांनी घरी घरी जाऊन लोकांना हे सांगितलं पाहिजे की लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे। आम्ही अशी मागणी सुद्धा केलेली आणि येत्या वर्षभरामध्ये शुद्धीकरणाचे प्लांट आणि पाणी पुरवठा योजना येटवण्यापासून पेण शहरासाठीची मंजूर करून ती पूर्ण झाली पाहिजे।
जोपर्यंत पाणी पुरवठा योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत पेण नगर परिषदेच्या कुठल्याही सत्ताधारी पक्षाच्या किंवा अन्य कुणीही कुठल्याही विकास कामाचा गाजावाजा केला नाही पाहिजे. अचानक एवढ्या प्रमाणात गाल किंवा पाणी आल्याने, गालयुक्त पाणी आल्याने आपल्या यंत्रणेवर, फिल्ट्रेशन यंत्रणेवर त्राण पडला. त्यामुळं मागील काही दिवसात पाणी हे गढूळ येत होतं, परंतु ते गढूळ पाणीसुद्धा आपण पूर्ण अशुद्ध नव्हतं, तर त्याच्यावर ट्रीट करून ॲलम आणि क्लोरीनची मात्रा देऊन ते आपण पुरवत होतो, परंतु त्याचा रंग गढूळ होता. या दृष्टीने शहराला पाणी पुरवठा शुद्ध करण्याच्या दृष्टीने आपण तातडीने काही उपाययोजना केलेल्या आहेत. तज्ज्ञांची कमिटी नेमलेली आहे, त्यांचा आपण सल्ला घेत आहोत. दोन्ही फिल्ट्रेशन प्लॅन्ट पूर्णपणे ॲक्टिव्ह केलेले आहेत. त्याची कपॅसिटी वाढवण्यासाठीही आपण पूर्णतः प्रयत्न करत आहोत. दुसरं महत्त्वाचं योजना म्हणजे की आपली जी पेण शहर पाणी पुरवठा, पाणी पुरवठा योजना ही शासनाच्या अंतिम मंजुरीस्तव आहे आणि शहराचा 2045ला होणारा पाणी पुरवठा गृहीत धरून आपण ती योजना केलेली आहे. ती योजना मंजूर झाल्यानंतर त्याच्यामध्ये नदी हा स्रोत नसून हेटवणे डॅम आणि आंबेघर डॅममधून आपण पाणी उचलणार आहोत आणि त्याद्वारे पेण शहराला पाणी पुरवठा करणार आहोत. त्याच पद्धतीने एक तातडीची उपाययोजना म्हणून पेण नगरपालिकेतर्फे स्वतःच्या निधीतून एक 11 कोटीचा खर्च करून तातडीने आंबेगाव धरणातून पाणी आणून ते आपल्या शहराला फिल्ट्रेशनद्वारे पुरवठा करणार आहेत. खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणावरून ठेवीदारांमध्ये संतापाची भावना व्यक्त होती आहे. संबंधितांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत पतसंस्थेचे पिग्मी एजंट सुभाष गंगाराम थोरे यांनी 31 जुलैपासून खेड येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या आंदोलनाला ठेवीदारांनी लेखी पाठिंबा दिल्याचं सांगण्यात आलंय. 2017-18 पासून पिग्मी एजंट म्हणून काम करत असताना गोळा केलेल्या ठेवी नियमितपणे संस्थेत जमा केल्या, मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना पैसे मिळत नसल्याने गंभीर अनियमिततेचा संशय निर्माण झाल्याचा दावा झोरे यांनी केला. दरम्यान पतसंस्थेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं. रेग्युलर पिग्मी करत आहेत, तर जे रेग्युलर पिग्मीचे जमा केलेले पैसे आहेत ते रोजच्या रोज बँकेमध्ये भरणा करत होतो. असं करता करता 1 ऑगस्ट 2024 रोजी माझी जेव्हा खाती क्लोज झाली तेव्हा जे खाते बंद करायला जेव्हा दिली तेव्हा त्यांच्याकडं पतसंस्थेमध्ये बॅलन्स नसल्यामुळं थोडं थांबावं लागेल असं सांगण्यात आलं. त्याच्यानंतर आम्ही 1-2 महिने त्यांच्या विनंतीला मान देऊन हे केलं. थांबल्यानंतर त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की आता हे काही होण्यातलं नाही, तर आम्ही शासकीय लेवलला त्याची लेखी स्वरूपात तक्रार केली. तक्रारीनंतर स्टेप बाय स्टेप तक्रार देताना 1 वर्षामध्ये शासनाच्या लेवलला काही त्याचा फॉलोअप न घेतल्यामुळं 1 जुलै 2025ला आमरण उपोषणाचा निर्णय घेतलेला होता. त्याही आमरण उपोषणामध्ये जो शब्द दिला होता की आम्ही शासकीय ऑडिट आल्याच्यानंतर त्याचा पुढची कारवाई फास्टमध्ये केली जाईल, पण असं करता त्या गोष्टी शासनाच्या बोलण्यावरती किंवा लेखित दिलेल्या पुराव्यावरती विश्वास ठेवून आम्ही आता 1 वर्ष पाहिली, पण त्या प्रतिशत जर कृती बघायला गेला तर एकही 10% पण काम शासनाच्या माध्यमातून झालेलं नाही. आणि त्याच्यामुळं मी आता काल 31 जुलै 2026 पासून आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि निर्णयामध्ये माझा एकच विषय राहणार आहे की जी काय 1 जुलै 2025 रोजी की तुम्ही जे शब्द दिलेला आहे शासनाने की ह्याच्यावरती काय कारवाई असेल ती शासन लेवलला केली जाईल आणि तुम्हाला निर्णय दिला जाईल, पण तो निर्णय आतापर्यंत न झाल्यामुळं जोपर्यंत ठेवीदारांच्या पिग्मी RD मुदत ठेवीच्या ज्या रकमा आहेत त्या जोपर्यंत मिळण्याची ठाम तारीख जो निर्णय दिला जात नाही तोपर्यंत आपल्या आमरण उपोषण कायम सुरू राहणार आहे.
मुसळधार पावसाचा फटका आता नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील अंबा घाटाला देखील बसलाय। घाटातील रस्त्याला गंभीर स्वरूपाच्या भेगा पडल्यानं रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं अंबा घाटातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना वाहतुकीवर पुढील आदेशापर्यंत पूर्ण बंदी घालण्यात आली आहे। रत्नागिरीचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज जिंदल यांनी हा आदेश जारी केला आहे। राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अहवालानुसार रस्त्याच्या डाव्या बाजूला गंभीर भेगा पडल्या असून या ठिकाणी सुमारे 100 मीटर खोल दरी असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। हातखंबा टॅपसह घाटाच्या दोन्ही प्रवेशद्वारांवर महामार्ग पोलीस तैनात करण्यात आले असून बंदीची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे। अत्यावश्यक सेवा आणि हलक्या प्रवासी वाहनांना नियंत्रित वेगाने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे। अवजड वाहनांसाठी हातखंबा, पालीमार्गे अणस्कुरा घाटमार्ग तसेच भुईबावडा आणि फोंडा घाट हे पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत। आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे। चिपळूण शहरातील अहिल्या जनरल स्टोअर समोरील रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय। पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही। परिणामी वाहने अडकण्याचे प्रकार घडत असून अपघाताची शक्यता देखील वाढली आहे। या समस्येबाबत नागरिकांनी वारंवार चिपळूण नगर परिषदेच्या बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडे तसेच सातपुते यांच्याकडे पाठपुरावा केला असल्याचा दावा केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट अपंग कल्याण विभागाचे शहराध्यक्ष राजेश सुर्वे यांनीही अनेकदा या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे सांगितले, मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येते आहे। शासनाने या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे की नाही बघा। केवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत। ते शाळेच्या समोर तिथून शाळेत जाई मुलं करतायत, त्यांना किती त्रास होतोय, वाहनांना त्रास होतोय। छोट्या गाड्यांमध्ये केवढा होतोय, ज्यावेळेला पाऊस येतो त्यावेळेला हे खड्डे भरलेले असतात। केवढा खड्डा हा याचा अंदाज येत नाही आणि त्याच्यामध्ये गाडी अडकू शकतो आणि वेळ आली तर एखाद्याचा अपघातही होऊ शकतो। याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की नाही, म्हणजे ही डोक्यात स्थिर जाणारी गोष्ट आहे की नाही, याकडे तातडीने लक्ष दिलं जावं। तात्काळ उपाय मिळेल ही शासनाला विनंती आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता लढा थेट दिल्लीत पोहोचणार आहे। येत्या 5 ऑगस्ट रोजी जंतर मंतर येथे 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली। या आंदोलनासाठी 1000 जणांना परवानगी मिळाल्याचा दावा त्यांनी केला। दिबाची वारी दिल्लीच्या दारी अशी घोषणा देत केंद्र सरकारपर्यंत स्थानिकांच्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केल्याचं सांगण्यात आलंय। त्यांच्या निर्णयाचे स्वागत करत नामकरणाच्या मागणीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन बाळाराम पाटील यांनी केलंय। 5 ऑगस्टला जंतर मंतरवर कल्याण डोंबिवली परिसरातील 27 गाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आणि सर्व संबंधितांच्या सहभागातून दिबा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावं म्हणून एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही सारीच मंडळी सहभागी होणार आहोत। 1000 जणांची परवानगी जंतर मंतरवर त्या मंडळींना मिळालेली आहे आणि आमच्या ज्या भावना आहेत त्या थेट दिल्लीत जाऊन केंद्र शासनाच्या कानी पडतील या दृष्टीनं हे आंदोलन आम्ही साकारतोय। आम्ही कसं बघण्यापेक्षा जाग्यावर जे 8 तारखेला त्या ठिकाणी रश्मिता पोपेटाच्या उपोषणानंतर आंदोलन झालं त्याच्या बाबतीतली त्यांची भूमिका ही 100% नकारात्मक होती, विरोधाची होती। पण आता त्यांना सद्बुद्धी होत असेल
तर निश्चितपणानं ती चांगली गोष्ट आहे. कुणाच्या का प्रयत्नानं होईना, कुणाच्या का सहभागानं होईना, ह्या आंदोलनाला बळ मिळत असेल तर आम्ही त्याचं स्वागतच करू. भाजपचे सरकार 2047 पर्यंत राहणार असून विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भक्कम साथ देण्याची गरज असल्याचं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. अलिबाग येथे आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे ताकदवान मुख्यमंत्री असून सरकार टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये राहून त्यांच्या समस्या सोडवाव्यात आणि पक्ष संघटना अधिक मजबूत करावी असे देखील त्यांनी सांगितलं. यावेळी सामान्य नागरिक आणि कार्यकर्त्यांकडून आलेल्या तक्रारी त्यांनी स्वीकारल्या. या तक्रारींचे अवलोकन करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन देखील बावनकुळे यांनी दिलं. मेळाव्यास भाजपचे माजी राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जरुरी नाही की आपलं सरकारचं आंदोलन करायचं, विरोधाने आंदोलन करायचं. एक 50 लोक आणलं महसूल मंत्र्यांकडे. आता महसूल मंत्री आहे अलिबागमध्ये 50 वर्षाला महसूल मंत्र्याकडे जाऊ आपण 50 लोक घेऊ दिलं निवेदन आणि ते सांगितलं हे साहेब काम झालं पाहिजे आमचं. त्याला जोरात सांगितलं आपल्या मंत्र्यांना. तर लोकांना वाटलं मंत्र्यांशी एवढं ताकदीने बोलायचं आपल्या सरकारने. आणि त्यामुळं आता प्रश्न शोधा, प्रश्न काढा, प्रश्नाचे उत्तर शोधा आणि आपल्या सरकारकडे जास्तीत जास्त काम करून घ्या. आपलं सरकार महायुतीचं सरकार हे 2047 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये पुन्हा या ठिकाणी जनतेच्या सेवेकरता असलं पाहिजे. याकरता महायुतीचं सरकार आणण्याकरता, आपलं सरकार आणण्याकरता देवेंद्रजी या राज्याचे प्रचंड ताकदवान मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पाठीशी प्रचंड ताकद उभी करून विकसित महाराष्ट्राचा संकल्प आपल्याला साथ द्यायची आहे. ती आपण सर्व द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. रायगड जिल्ह्यात प्रथमच पर्यावरणपूरक हरित स्मशानभूमी प्रकल्प साकारण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय. अलिबाग तालुक्यातील आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कुसुंबळे ग्रामपंचायत हद्दीतील हेमनगर येथे लाकूड व बायोमास आधारित हरित स्मशानभूमी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले. जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रसिका केणी आणि शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. मानवी अंत्यसंस्कार पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावेत, लाकडाची बचत व्हावी आणि प्रदूषण कमी व्हावे हा या प्रकल्पामागील उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. निसर्ग संवर्धन आणि मानवी जीवनातील अंतिम प्रवासाची सांगड घालणारा हा उपक्रम संपूर्ण रायगड जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी येथे महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सकारात्मक दृष्टिकोनातून काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांची कामे दिलेल्या वेळेपूर्वी पूर्ण करून समाजातील विश्वास अधिक दृढ करण्यावर भर दिला. महसूल विभागाकडून दरमहा सरासरी 30,000 दाखल्यांचे वितरण होत असल्याचं सांगत नागरिकांशी तसेच सहकाऱ्यांशी आदरपूर्वक संवाद साधण्याचं आवाहन त्यांनी केलं. ऑनलाईन आणि ई-ऑफिस प्रणालीमुळे कामकाज अधिक सुलभ झाल्याचे देखील त्यांनी नमूद केलं. कार्यक्रमात उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डायलिसिस विभागामुळे जिल्ह्यातील किडनी विकारग्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना मोफत आणि दर्जेदार डायलिसिस सेवा उपलब्ध होत असून पूर्वी कोल्हापूर, मुंबई किंवा खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी होणारा मोठा खर्च आता टळत आहे. सध्या विभागात 16 डायलिसिस बेड आणि मशीन कार्यरत असून त्यापैकी 2 बेड हे HBsAg आणि HCV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन सुविधेसह राखीव ठेवण्यात आले आहेत. दरमहा 70 ते 80 रुग्ण या सुविधेचा लाभ घेत असून सुमारे 650 ते 700 डायलिसिस सायकल पूर्ण होतात. जून 2025 ते जून 2026 या कालावधीत 1024 नियमित रुग्णांवर 9076 डायलिसिस सायकल करण्यात आल्या. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन भविष्यात बेड आणि मशीनची संख्या वाढवण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांनी दिली.
सिंधुदुर्गच्या ग्रामीण परंपरेचा वारसा जपत विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन आणि उद्योजकतेची भावना रुजवणारा आगळावेगळा उपक्रम कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात उत्साहात पार पडला। विद्यालयात आयोजित रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजार उपक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शेतातील रानभाज्या, गावठी धान्ये, पारंपरिक खाद्यपदार्थ, मसाले आणि घरगुती पदार्थांचे प्रदर्शन भरवत त्यांचे पौष्टिक व औषधी महत्त्व अभ्यागतांना समजावून सांगितले। कमवा आणि शिका तसेच शिका आणि विका या संकल्पनांचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळाला। बाजारपेठेतील व्यवहार, ग्राहकांशी संवाद आणि शेतीचे महत्त्व याचीही विद्यार्थ्यांना ओळख झाली। गेल्या काही वर्षांपासून सातत्याने राबवण्यात येणारा हा उपक्रम ग्रामीण अन्न संस्कृतीचे जतन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला। अळू आणि आजच्या या धकाधकीच्या विज्ञान युगात ग्रामीण भागामध्ये शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्या महत्त्वापायी आपल्या शाळेने हा उत्स्फूर्त असा कार्यक्रम दरवर्षी होतो आणि त्यामध्ये आपली जी मुलं आहेत ती स्वतः रानभाज्या एक आणतात आणि त्याचं प्रदर्शन आपल्याकडनं भरवलं जातं आणि त्याचं खूप अनन्यसाधारण या संपूर्ण ह्याच्यामध्ये विज्ञान युगात म्हणजे केमिकलच्या भाज्या खाण्याच्या गावठी एकदम म्हणजे नॅचरल ह्याचा कुठलाही त्रास होत नाही आणि ह्या भाज्या ज्या आहेत गावठी भाज्या ह्या अनादिकालापासून चालल्यात आणि ह्याचं खूप महत्त्व आहे। हे आज या मुलांना पटलंय आणि मुलांचा पण उत्स्फूर्त प्रतिसाद असा आहे एवढंच सांगतो। माझे नाव जान्हवी सीताराम परब, इयत्ता 6वी। माझ्या आईने इथे छान छान प्रकारच्या वेगवेगळ्या पदार्थ व भाज्या दिल्यात। हे अप्पे, हे दुधाचे वडे आणि हे खोबऱ्याची वडी आणि साखर आणि हे वेगवेगळ्या प्रकारचे पीठ वगैरे असताना त्याचे लाडू, हे मिठातले मिरचे व हे रानभाज्या आणि अशा प्रकारे सर्व मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणल्यात छान छान बघायच्या। इकडनं कमवायला शिकायला आणि कळते आणि आपल्या आई बाबा व कुठे कुठे जाऊन कसा काम करवतात ते पण कळते आपल्याला। तर माझे नाव प्रज्ञा एशनेमळेकर, मी गावठी बाजार या भाग घेतला आहे। मी मोदक स्पेशल गावठी पीठ तसेच 10 रुपये मिळणारे आंबे, 20 रुपयाचा आंबा, खारे आंबे, चवळी, कुकडी तांदूळ, तर चणा डाळीचे लाडू, नाचणी, कुळीत अशा वेगवेगळ्या पदार्थ आणले आहे। यातून आम्हाला असा संदेश मिळतो की शिका आणि विका। हो, बऱ्याच जणांनी माझं हे घेतलं, त्यांना आवडलं माझं प्रदर्शन, सगळ्यांनी घेतलं, थोडंच राहिलं आहे। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती गोरगरीब सामाजिक विकास मंडळाच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। गोरगरीब सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष वसंत जाधव यांनी अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आणि साहित्य समाजापर्यंत पोहोचवावं या उद्देशाने दरवर्षी जयंती साजरी केली जात असल्याचं सांगितलं। कार्यक्रमाला मंडळाचे पदाधिकारी, महिला सदस्य, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गोरगरीब सामाजिक विकास मंडळ माणगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती माणगाव येथे साजरी करण्यात येतात। तर जमलेले सर्व समाज बांधव आणि समाजांना माझी विनंती आहे की त्यांचे विचार आणि त्यांची लेखणी, त्यांचे साहित्य हे समाजापर्यंत पोहोचावे, सगळ्या माणसापर्यंत पोहोचावे हीच अपेक्षा। खेड तालुक्यातील भडगाव उसरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत बशीरभाई हजवाडी फाउंडेशनच्या वतीनं विद्यार्थ्यांना दप्तर व विविध शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले। यावेळी दुबई स्थित उद्योजक तथा उधळे गावचे सुपुत्र बशीरभाई हजवाणी यांनी माणूस पैशाने नव्हे तर माणुसकीने मोठा होतो असा प्रेरणादायी संदेश दिला। शिक्षणाशिवाय प्रगतीचा पर्याय नसल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार, नम्रता आणि माणुसकी जपण्याचं आवाहन केलं।
कार्यक्रमात गटशिक्षण अधिकारी संतोष भोसले, प्रभाग विस्तार अधिकारी विनय भोसले यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात आले। याचवेळी जिल्हा परिषद शाळेचे माजी शिक्षक तथा खवटी केंद्राचे नवनियुक्त केंद्र प्रमुख सागर श्रीधर दोंड यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमानंतर बशीरभाई अजवाणी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस केली। मेरा सपना, मेरी ख्वाहिश, मेरा अरमान तुझसे है, मेरा हर शेर, हर नगमा, हर एक उन्वान तुझसे है। तरक्की में मेरे शामिल है सबके प्यार का जज्बा, ऐ मेरे खेड़ गांव की मिट्टी, मेरी पहचान तुझसे है। आदरणीय सन्माननीय भोसले साहेब, मॅडम भोसले साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय, सर्वांची नावं मला माहिती नाही, सॉरी माफ करा मला, पण सर्व सन्माननीय आदरणीय सर्व पालक, स्टुडंट्स आणि उपस्थित सर्व मंडळी, मॅडम पण बोलल्या, भोसले साहेब पण बोलले की साहेब मी असा काही साहेब नाही, मी एक सिंपल तुमच्यासारखा व्यक्तिमत्व आहे आणि ईश्वराने मला असंच सिंपल ठेवावं हीच त्याच्या चरणी प्रार्थना आहे। लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली येथील देवी अधिष्ठित शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शैक्षणिक, क्रीडा आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी बहुमूल्य बक्षीस योजना राबवणाऱ्या बाळकृष्ण वासुदेव गुडेकर, अरुण नथू चव्हाण आणि नरेंद्र पाटोळे यांची उपस्थिती यावेळी लाभली। कार्यक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष जितेंद्र ब्रीद, पंचायत समिती सदस्य उमेश पत्के तसेच बाळकृष्ण गुडेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचा बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।